नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एमआयडीसीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ संपन्न। केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच शहरांमध्ये 20 इलेक्ट्रिक बस धावणार। आमदार संग्राम जगताप। नगर कामगार वर्ग हा समाजातील महत्त्वाचा घटक असून देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे। नगर एमआयडीसी मधील कामगारांचा सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती। तसेच एमआयडीसी मधील कामगारांसाठी सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी सुमित लोढा यांनी पाठपुरावा केल्यानंतर तातडीने महापालिकेच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू केली आहे। लवकरच माळीवाडा येथे भव्य दिव्य बस स्थानक उभे राहणार असून त्याचे काम सुरू होणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच 20 इलेक्ट्रिक बस शहरांमध्ये धावणार असून केडगाव येथे बस डेपोचे काम सुरू होणार आहे। इतिहासाचा वारसा जोपासत आपण शहरांमध्ये नवनवीन प्रगतीच्या संकल्पना राबवत आहोत। मागील 25 वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरत असताना प्राथमिक सुखसुविधांपासून काम करावे लागले आहे। सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपले शहर म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे। यापुढील काळात एमआयडीसी मध्ये मोठे मोठे उद्योग आणण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे। बस सेवेच्या माध्यमातून महिला भगिनींचा सुरक्षित प्रवास होणार आहे। शहरातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत युवकांना रोजगार देण्याचे काम केले आहे। चांगल्या कामासाठी आवाज द्या, तुमच्या हाकेला नक्कीच ओ देईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। नगर एमआयडीसीतील श्री रेणुकामाता मंदिर येथे अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एमआयडीसीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते यावेळी संपन्न झाला।